हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? कसे आहात पेक्षा जिवंत आहात का तुम्ही सगळे? ऍक्च्युली हा प्रश्न मी स्वतःला विचारला पाहिजे की मी जिवंत आहे की नाही. कारण की 51वा ब्लॉग टाकला, त्याच्यानंतर मी काही टाकलं नाही. म्हणजे गेल्या आठवड्यातच टाकला. आठवड्याचे 2 ब्लॉग टाकायचे, त्यातला मी फक्त एकच टाकला. हे सगळं थोडा. वेलकम टू द ब्लॉग नंबर 52 विथ भाषा मित्रांनो. आणि तुम्ही बघू शकता की हा नवीन चष्मा वापरायला घेतलाय भावांनो. कारण की माझं एक रूल आहे, जर एखादा ब्रँड मला प्रोडक्ट पाठवतोय तर जोपर्यंत मी त्यांचे डिलिव्हर्ड म्हणजे त्यांचं जे असाईन झालंय, त्यांना काय द्यायचंय, प्रोडक्ट काय द्यायचंय, त्यांना व्हिडिओ द्यायचे, फोटो द्यायचे, जोपर्यंत मी त्यांना काय देत नाही तोपर्यंत मी ते प्रोडक्ट वापरायला घेत नाही. सो आपलं या व्हिडिओचं या आपल्या प्रोडक्टचं आपण सगळं डिलिव्हर्ड कम्प्लीट केलं आहे. सो मी हा चष्मा फुल प्लेज वापरायला घेतला आहे. दुसरा चष्मा पण वापरायचा आहे, पण दुसऱ्या चष्म्याचा अजून मुहूर्त आला नाही, कारण की नाईट विजन आहे आणि तो माझा सगळ्यात फेवरेट आहे या दोघांमध्ये. या दोघांमध्ये तो सगळ्यात जास्त जवळचा आणि सगळ्यात जास्त फेवरेट आहे. ऑल्दो मी तो अजून वापरला नाहीये, तो लवकरच वापरेल. बट कसे आहात तुम्ही सगळे, कसे वाटतात? आणि आपला नेहमीचा रस्ता ऑफिसला जायला लेट झाला आहे, त्यात काय नवीन नाही आहे. ऑफिसला जायचं आणि आता काय पालिकेच्या इलेक्शन्स वगैरे सुरू झाल्या, तर आजपासून काहीतरी आचारसंहिता लागणार आहेत वगैरे, त्या सगळ्या गोष्टी चालू आहेत सगळ्या. बाकी चिल मध्ये आहे, गोष्टी होत आहेत नवीन नवीन, छान छान, मस्त मस्त, टचवूड, पॉझिटिव्ह, खूप भारी वाटतंय. आणि काय नाही, आता आपण ऑफिसला जाऊया. मे बी याच्यानंतर डायरेक्ट मी तुम्हाला जिम मध्ये भेटेन, कारण की ऑफिसमध्ये काय करेन त्याचा भरोसा नाही, करेन की नाही ते नाही माहिती. सो जिम मधून घरी आलो. लेग जवळजवळ 3 ते 4 आठवड्यांचा आज लेग मारलेत. सो पायाने साथ सोडले, पाय गळगळ कापतायत, भूक लागले, नॉनव्हेज खायची इच्छा होते, घरात व्हेज आहे. डेली 10,000 स्टेप्स कंप्लीट करतोय मी, कारण की थोड्याशा राहिल्यात आपल्या रेग्युलर रस्त्यावर. ॲज युजल लेट ऑफिसला. माझं ऑफिस 9:15 असतं आणि आता 10:35 झाले आहेत. अब तो आदत से है मुझको ऐसे जीने में. कोबट इन द सेन्स, आवरेपर्यंत वेळ लागते यार. ऑफिसवाल्यांना वाटतं की कुठेही आम्ही लेट येतो, पण नाही. ऑफिसमधून सकाळी उठल्यावर पहिला सकाळचा प्रेशर येतो, डबा लागतो, तो असतो. आणि ऑफिसला निघण्याच्या अगोदर रेडी बिडी होऊन घराच्या बाहेर पाऊल टाकण्याच्या अगोदरचा एक प्रेशर असतो. असे 2 प्रेशर असतात 1-1.5 तासामध्येच. तर ते सगळे आवडून घ्यावे लागतात. म्हणजे ऑफिसमध्ये वॉशरूम आहे, पण कसं घरचं वॉशरूम घरचं असतं ना यार. घरी डबा टाकण्याची मजा असते ती काय एकदम सुटसुटीत मस्त भाकरी बादाम. काय माहिती आता तुम्ही कधी बघता हा ब्लॉग, जसे मी संध्याकाळी किंवा रात्री ब्लॉग टाकणार. जेवणाच्या टायमाला बघू नका फक्त, नाहीतर तुमचं सळसळीत फळफळीत होईल. ठीक आहे, आता ऑफिसमध्ये पोचतो, करतो त्यांच्यावर उपकार पोचायचे. बाकी असं पण आचारसंहिता लागण्यात एवढं काय काम नसणार. सध्या तरी ऑफिसमध्ये इलेक्शन चालू होणार आहेत, पुढच्या महिन्यात इलेक्शन्स आहेत, काय राहतो काही. पार्टीनंतरची दुसरा दिवस जो असतो तो लिटरली याच्यात जातो की मी का जगलो आहे आज. म्हणजे काल क्रेझी पार्टी झाली, क्रेझी म्हणजे क्रेझी. आमच्या मित्राच्या मुलीचा पहिला वाढदिवस होता, त्याची पार्टी त्याच्याच कॅफेवर नवापूरला झाली. आणि जे त्याच्यातलं फक्त एकच ग्लिप्स टाकले, त्याच्यात मी कुत्र्याच्या आवाजात गातो आहे, काय माहिती काय करतो आहे. बट खूप मजा गेली काल. आणि त्या दिवसाची मजा जी असते ती दुसऱ्या दिवशी सहजा, कारण की मी लिटरली
दुपारी 2 ऑफिसला पण लेट गेलो. दुपारी 2-3 वाजेपर्यंत मी डिफ्यूज होतो. मला नव्हतं कळत काय होतं. मला अजून पण थोडंसं कुठेतरी मी डिफ्यूज आहे की मला कळत नाही काय चाललं आहे वगैरे. सर पार्टीचा हँगओव्हर बोलू शकतो किंवा यू नो कसला हँगओव्हर असेल तो. बघूया त्याच्या पुढे आपण गोष्टी करत राहूया काय होतात त्या. आता असं वाटतं ना आता हा ब्लॉग इकडेच संपवतो आहे मी, कारण की हा संपल्यानंतर पुढचा नेक्स्ट ब्लॉग इथेच सुरू होणार आहे. कारण की तो पुढचा ब्लॉग ट्रॅव्हलचा असणार आहे जो मी चाललो आहे जिकडे. सो हा इकडे संपवून पुढे नेक्स्ट आता लवकरच सुरू होईल. सो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला काय करायचं माहिती आहे, लाईक करायचे, शेअर करायचे, सबस्क्राईब करायचे आणि जिवंत राहायचे. बाय बाय.